जय शिवराय। आज जंजिरा या विषयासाठी मी लाईव्ह आलेलो आहे आणि खूप वर्ष झालं, मला वाटतंय 2-3 वर्ष झाले मी लाईव्ह कुठला विषय घेऊन आलो नाही, परंतु हा विषय अत्यंत महत्वाचा आणि अत्यंत हृदयस्पर्शी असल्यामुळे या विषयाकरता मी लाईव्ह आलेलो आहे। विषय आहे की जंजिरा किल्ल्यावर कायमस्वरूपी तेही शासकीय इतमामामध्ये परमपवित्र भगवा ध्वज फडकवणे। थोडा इतिहास सांगतो। 30 मार्च 2016 मी आणि सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने असा एक विचार केला की महाराष्ट्रातल्या जे काही म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतरच्या काळामध्ये किंवा शिवाजी महाराजांच्या सोबत, संभाजी महाराजांच्या सोबत किंवा नंतरच्या काळामध्ये मराठा साम्राज्यामध्ये ज्या ज्या मराठ्यांनी या देवदेश धर्मासाठी योगदान दिलेलं आहे त्यांना अभिवादन करावं म्हणून एकाच वेळी 300 गडावर परमपवित्र भगवा ध्वज लावण्याचं ठरवलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वरावर हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली। साधारण ती एक आपण तारीख काढली 30 मार्च म्हणून, आणि हा विषय 2016चा होता म्हणून 30 मार्च 2016 या दिवशी 300 गडावर एकाच वेळी परमपवित्र भगवा ध्वज लावायचं ठरवलं आणि त्या अनुषंगानं सह्याद्री पसांचे दुर्ग सेवक महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या गडावर म्हणजे 300 गडावर ते त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी परमपवित्र भगवा ध्वज फडकला। तसेच आपले चाकणचे दुर्ग सेवक जंजिरा किल्ल्यावरती त्या ठिकाणी गेले। 30 मार्च 2016 त्यांनी परमपवित्र भगवा ध्वज फडकला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाच्या घोषणा दिल्या। ही घोषणा ऐकल्यानंतर त्या ठिकाणी असणारे सिद्धीचे वंशज सर्व एकत्रितपणे जमा झाले आणि त्यांनी आपल्या दुर्ग सेवकांचा विरोध केला। परमपवित्र भगवा ध्वज तुम्ही या ठिकाणी का लावला, त्याच्यानंतर याची परवानगी घेतली का, अशा प्रकारचं त्यांनी त्या ठिकाणी आक्षेप नोंदवायला सुरुवात केली। इतक्यावर ते न थांबता ये मुसलमानों का किला है, या किल्ल्यावर तुम्ही परमपवित्र भगवा ध्वज फडकू शकत नाही, अशा प्रकारचं अत्यंत खालच्या स्तरावर त्यांचं बोलणं, म्हणजे कितीही निंदा त्यांच्या वक्तव्याची करावी तितकी कमी आहे। तो व्हिडिओ काही दिवसापूर्वी सह्याद्री पसाच्या माध्यमातून आपल्या सर्वांसमोर प्रसारित झालेला आहे। यापूर्वी सुद्धा 30 मार्च 2016 हा व्हिडिओ आमच्या दुर्गसेवकांनी काढल्यानंतर 31 मार्च 2016 सुद्धा आपण तो व्हिडिओ प्रसारित केल्यामध्ये जसे वेळ मिळेल तसे तसे आपण व्हिडिओ प्रसारित केलेलेच आहेत। परंतु या जंजिरा किल्ल्याच्या निषेध आंदोलनाच्या माध्यमातून हा व्हिडिओ पुन्हा एकदा प्रसारित केला आहे, त्यामुळे आपल्या सगळ्या गोष्टी आपल्या सर्वांसमोर परिचित आहेत। त्याशिवाय जेव्हा जर आपण कधी जंजिरा किल्ल्यावरती गेला असाल तर तेव्हा सुद्धा तुम्हाला ती अनुभूती आली असेल की हे तिथले सिद्धीचे स्थानिक लोक आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज की जय हे म्हणू देत नाहीत, धर्मवीर संभाजी महाराज की जय म्हणू देत नाहीत किंवा आपल्या धर्माविषयीची कुठल्याही जयघोष ते त्या ठिकाणी म्हणू देत नाहीत किंवा एखादा परमपवित्र भगवा ध्वज आपण जरी लावला तरी ते त्या ठिकाणी नंतर काढून टाकतात। अशा प्रकारची आरेरावी गेल्या कित्येक वर्षापासून त्या ठिकाणी ते लोक करीत आहेत। 30 मार्च 2016 ही घटना घडल्यानंतर सर्व महाराष्ट्रातनं आपण त्या ठिकाणी निषेध नोंदवला, आवाज उठवला। त्याच्यानंतर आपण विचार केला की ठीक आहे, चला की जंजिरा किल्ला हा केंद्रीय पुरातत्व खात्याच्या ताब्यामध्ये आहे, कुठलाही कॉन्ट्रोवर्सी होऊ नये म्हणून त्यामुळे आपण एक छोटासा मध्यम मार्ग म्हणून असा काढला की त्यावेळी त्या जंजिरा किल्ल्यावर कायमस्वरूपी राष्ट्रध्वज शासकीय इतमामामध्ये फडकावा असा एक विचार त्या ठिकाणी पुढे आला आणि त्या अनुषंगाने आपण केंद्रीय पुरातत्व खात्याला परवानगी मागितली, त्याने ती नाकारली आणि त्यानंतर आपण मोठं जन आंदोलन उभं केलं। त्या अनुषंगानं सह्याद्री पसांच्या पुढाकारातनं महाराष्ट्रातल्या शेकडो शिवभक्तांनी त्या ठिकाणी मोठी साथ दिली। अनेक म्हणण्यापेक्षा हजारो ईमेल हे केंद्रीय पुरातत्व खात्याला दिल्लीला आपण त्या ठिकाणी पाठवले, केंद्रीय पुरातत्व खातं मुंबईला त्या ठिकाणी पाठवले। इतकं न थांबता अनेक आमदार, अनेक खासदार, कितीतरी मंत्री, नगरसेवक, जिल्हा परिषद अध्यक्ष, सदस्य, पंचायत समिती वगैरे याशिवाय यांच्या पत्राशिवाय अनेक अशा संस्था, संघटना आहेत की त्यांचे सुद्धा पत्र आपल्याला मिळाले आणि जवळपास 1.5 ते पावणे 2 वर्षाच्या मोठ्या संघर्षानंतर आपल्याला जवळपास 2018 मध्ये केंद्रीय पुरातत्व विभागाच्या दिल्लीवरनं आपल्याला त्या ठिकाणी परवानगी मिळाली आणि जंजिरा हा किल्ला असा ठरला की ज्या किल्ल्यावर 24 तास राष्ट्रध्वज फडकण्याची परवानगी सह्याद्री प्रतिष्ठानला त्या ठिकाणी मिळाली। त्यानंतर 28 ऑक्टोबर 2018 शासकीय इतमामामध्ये त्या जंजिरा किल्ल्यावरती 24 तास फडकवण्यासाठी राष्ट्रध्वज त्या ठिकाणी फडकवण्यात आला। त्यावेळी हा जेव्हा कार्यक्रम आपण 28 ऑक्टोबर 2018 घेतला त्यावेळी युवराज संभाजीराजे छत्रपती त्या ठिकाणी आले होते, आपल्या सह्याद्री पसांचे अध्यक्ष आमदार संजय केळकर सर, त्यानंतर रायगडचे तेव्हाचे जिल्हाधिकारी डॉक्टर सूर्यवंशी आले होते, तेव्हाचे सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस ते आले होते, रायगडाचे मुख्य अधीक्षक केंद्रीय पुरातत्व विभागाचे महाराष्ट्राचे मुख्य अधीक्षक
ते सुद्धा त्या ठिकाणी आले होते. पोलिसांनी त्या राष्ट्रध्वजाला त्या ठिकाणी सलामी दिली होती. अशा प्रकारचं मोठ्या शासकीय थाटामध्ये इतमामध्ये तो राष्ट्रध्वज त्या ठिकाणी फडकवला. हा जरी एक भाग असला तरी मनामध्ये खंत होते की जंजिरा किल्ल्यावर आपण परमपवित्र भगवा ध्वज नाही फडकू शकलो. मग त्याच्यानंतरचा दुसरा टप्पा आपण असा ओलांडला की जंजिरा किल्ल्यावरती जे पर्यटक त्या ठिकाणी जात होते त्यांना समोर समुद्रामध्ये उभा असलेला पद्मनाभ किल्ला त्या ठिकाणी दिसायचा. परंतु आजही ते सिद्धीचे लोक सांगतात की म्हणजे जो पद्मदुर्ग आहे तर जो विचारला आपण की वो किला है क्या, वो क्या है, तर हे सांगतात की वो किला नहीं है, खंडर है और वहां पे आप जा ही नहीं सकते, किला तो सिर्फ यही है, जंजिरा किला. अशा प्रकारचं ते त्या गडाची महती आपल्यापासून सर्वसामान्य शिवप्रेमीपासून लपवत होते. हा भाग लक्षात घेऊन सह्याद्री प्रसादने विचार केला की शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी याच जंजिरा किल्ल्याला शह देण्यासाठी पद्मनाभ किल्ल्याची त्या ठिकाणी निर्मिती केली आणि जंजिरा किल्ला शह दिला. म्हणून या जंजिराचा शह द्यायचा असेल तर पद्मदुर्गावर पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात भगवा ध्वज आपण फडकला पाहिजे, हा विचार पुढे आला. आणि त्या अनुषंगानं सह्याद्री प्रसादच्या मोठ्या कष्टातनं प्रयत्नातनं आपण परमपवित्र भगवा ध्वज 60 फुटी पद्मनाभ किल्ल्यावर आपण त्या ठिकाणी उभा केला. आजही आपण जर पद्मनाभ किल्ल्यावरती गेलात तर तो अथक कष्टातनं उभा राहिलेला तो परमपवित्र भगवा ध्वज आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. त्याच्याच बाजूला एक झेंड्याचा ध्वजस्तंभ सुद्धा आपल्याला पडलेला दिसेल, कारण तो ध्वजस्तंभ सुद्धा सह्याद्री प्रसादने लावण्याचा प्रयत्न 2019 केला होता. परंतु दुर्दैवानं तो प्रयत्न अपयशी ठरला असला तरी त्याच्यानंतर सुद्धा सह्याद्री प्रसादनी मोठ्या कष्टातनं तो परमपवित्र भगवा ध्वज मोठ्या ध्वजस्तंभासहित त्या ठिकाणी लावलेला आज आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर दरवर्षी किंवा जसं जसं जमेल त्याचं त्या ध्वजस्तंभाचं संवर्धनाचं काम सह्याद्री प्रसाद आजही त्या ठिकाणी करत आहे. त्यासाठी सुद्धा मोठा संघर्ष आपल्याला पद्मदुर्गावरती भगवा फडकण्यासाठी त्या ठिकाणी करावा लागला. हा सगळ्या गोष्टी होत असताना आपण नेहमी दरवेळी वेगवेगळ्या माध्यमातून म्हणजे कुठं समजा मी व्याख्यानात जात असेल किंवा कुठं माझं भाषण असेल त्या माध्यमातून असेल, सोशल मीडियातून असेल, सह्याद्री प्रसादचे जिथे जिथे सोहळे होतात, कार्यक्रम होतात त्या माध्यमातून असेल किंवा सह्याद्री प्रसादचा प्रत्येक दुर्गसेवक 2016 पासून महाराष्ट्रातल्या सर्व पर्यटकांना आव्हान करतोय की तुम्ही या ठिकाणी जंजिरा किल्ला पाहायला जाऊ नका. जर तुम्हाला जलदुर्ग किल्लाच पाहायचा असेल तर विजयदुर्ग आहे, सिंधुदुर्ग आहेत, सुवर्णदुर्ग आहे, त्याशिवाय पद्मनाभ किल्ला आहे, असे अनेक किल्ले आहेत किंवा अनेक असे जलदुर्ग आहेत की त्या ठिकाणी तुम्ही जाऊन ते पाहू शकता. तर जंजिरावर जाण्याची आवश्यकता नाही की जेणेकरून जंजिराकडे जाणं जर सर्वसामान्य पर्यटकांचं जर दुर्लक्ष त्या ठिकाणी झालं तर ते जे स्थानिक सिद्ध्याचे लोक आहेत त्यांच्यावर आर्थिक नाकाबंदी करता येईल आणि ते खऱ्या अर्थानं त्यांचा जो काही माज आहे, त्याची जी आरेरावी आहे ते उतरण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थानं या ठिकाणी होईल. यासाठी मी असेल किंवा आमच्या सह्याद्रीचे सर्व दुर्गसेवक असतील असे अनेक 10 वर्षापासून आमचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे. आता बरेचसे लोक जेव्हा हा विषय पुढे आला तेव्हा म्हणतात की काय मोठी गोष्ट आहे की त्या ठिकाणी तुम्ही परमपवित्र भगवा ध्वज लावणं, यासाठी काय वेगळं आंदोलन करण्याची आवश्यकता आहे. तर मुळामध्ये सत्य परिस्थिती आहे की जे हे लोक बोलतायत ते कधी जंजिरा किल्ल्यावरती गेले नसतील. जर जंजिरा किल्ल्यावरती आपण भगवा ध्वज जरी लावला तरी ते रातोरात तिथले स्थानिक लोक ते काढू शकतात किंवा त्याचा अपमान करू शकतात. दुसरं एक आणखीन एक बाजू महत्वाची म्हटली तर बरेचशे लोकांचे मला फोन आले की चला आपण जाऊयात आणि जंजिरा किल्ल्यावरती त्या ठिकाणी भगवा ध्वज लावूयात. लक्षात आपण हे घेतलं पाहिजे की शासकीय इतमामात परमपवित्र भगवा ध्वज लावणे हे का म्हणतोय याची पार्श्वभूमी आपण खऱ्या अर्थानं समजून घेतली पाहिजे. मुख्यत्वे जेव्हा आपण जंजिरा किल्ल्यावरती जातो त्या किल्ल्याच्या राजपूत बसायचं त्या किल्ल्याच्या बाजूला जर त्या ठिकाणी गेलो